होतोय कॅम्प्युटरला. का? हा. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांतिः. सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा सिद्धिर्भवतु मे सदा. आपण संस्कृत साहित्यातील छंदस हा विषय पाहत आहोत. काल मी छंदाविषयी थोडंसं इंट्रोडक्शन दिलं आहे. महत्त्वाचं काय आहे, छंदाचे लक्षण तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आणि छंद ओळखत असताना लघु आणि गुरु हे अक्षर कुठले असतात ते एकदा ओळखायचं. लघु काय, गुरु काय. त्याच्यासाठी मी सांगितलं ऱ्हस्व स्वर जे काही असतात ते सर्वदा त्यांची लघु संज्ञा होते. जेवढे काही ऱ्हस्व अ, इ, उ, ऋ त्यांची सर्वदा लघु संज्ञा होते. तसंच गुरु कुठले आहेत तर जे दीर्घ स्वर असतात त्यांची गुरु संज्ञा होते. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर ऱ्हस्व स्वराच्या पुढे अनुस्वार असेल तर तो ऱ्हस्व स्वर सुद्धा दीर्घ मानला जातो, गुरु मानला जातो, क्षम्यताम. आणि ऱ्हस्व स्वराच्या पुढे जर विसर्ग येत असेल तर त्याची पुन्हा गुरु संज्ञा होते. हा झाला दुसरा प्रकार. तिसरा प्रकार, जर ऱ्हस्व स्वराच्या पुढे संयोग येत असेल, संयुक्त वर्ण असेल किंवा जोडाक्षर असेल, वेगवेगळे शब्द वापरले मी, सगळ्यांचे अर्थ सेमच आहेत. संयुक्त किंवा संयोग किंवा जोडाक्षर जर पुढे असेल तर मागचा ऱ्हस्व स्वर सुद्धा दीर्घ गुरु होतो. आणि चौथा पॉइंट, पदाच्या शेवटी असणारा जो ऱ्हस्व स्वर आहे ना त्याला कदाचित लघुसुद्धा म्हटलं जाईल, कदाचित गुरुसुद्धा म्हटलं जाईल. आवश्यकतेनुसार त्याची लघु आणि गुरु संज्ञा होते. बरं, तो एक लघु गुरु चिन्ह काय असतात ते कोणाकोणाला लघु म्हटलं जातं आणि कोणाकोणाला गुरु म्हटलं जातं ते एकदा पाहिलं आपण. छंदशास्त्राचा विचार करत असताना छंदस म्हणजे काय, आल्हादयती असा एक अर्थ आहे. पुन्हा वेद असा सुद्धा दुसरा अर्थ आहे. छंदोबद्ध रचना असा एक अर्थ, किंवा अक्षराणम विन्यास विशेष असा एक त्याचा अर्थ. 4 अर्थ जवळपास आपण पाहिलेत. त्याच्यानंतर परंपरा कशी आली तर मुख्य आचार्य पिंगलाचार्य आहेत आणि त्याच्यानंतर बरेच सारे आचार्य परंपरेने येत गेलेत. आणि त्याच्यातला मुख्य ज्याच्यातून आपण व्याख्या वगैरे घेतोय तो आहे वृत्तरत्नाकर ग्रंथ. काही व्याख्या त्या ग्रंथातून आहेत, काही दुसऱ्या ग्रंथातल्या सुद्धा आपण थोड्याशा मॉडिफाय करून वापरलेल्या आहेत. ठीक आहे, तुमच्या पुस्तकात दिलेल्या. त्याच्यानंतर आपण पाहिलंय यती म्हणजे काय. यती म्हणजे द पॉज, जिथं आपण थांबतो त्याला यती म्हणायचं. त्यांचा उपयोग कुठं होतो, मी आज जेवढे काही छंद येणार आहेत त्यांच्यात त्यांचा उपयोग दाखवेल, जिथं जिथं आवश्यकता आहे तिथं. त्याच्यानंतर महत्त्वाचा भाग म्हणजे गण. किती गण आहेत, 8 गण आहेत. 8. य मा ता रा ज भा न स ल गा. य मा ता रा ज भा न स एवढे गण तुम्हाला 8 गण महत्त्वाचे लक्षात ठेवायचे. त्याच्यासाठी एक सूत्र दिलं, यमाता राजभा, यमाता राजभान, यमाता राजभान सलगा. ठीक आहे. आणि त्याच्यापेक्षा अजून सोपं करत सांगितलं होतं, य र त न भ ज स म, यरतन भजसम, यरतन भजसम असं पुन्हा पुन्हा म्हणा म्हणजे तुमचे गण पाठांतर होतील. यरतन भजसम म्हणजे काय, ज्याचा आदी गुरु तो यगन, ज्याचा मध्य गुरु, क्षम्यता, ज्याचा आदी लघु तो यगन, ज्याचा मध्य लघु तो रगन, ज्याचा अंत्य लघु तो तगन. यरतन. आणि न म्हणजे काय, ज्याचे सगळेच्या सगळे वर्ण लघु असतात त्याला नगन म्हणायचं. भ ज स म, ज्याचा आदी गुरु तो भ, ज्याचा मध्य गुरु तो जकार जगन, ज्याचा अंत्य गुरु त्याला म्हणायचं सगन, आणि शेवटचा म त्याच्यात सगळेच्या सगळे काय असतात, गुरुवर्ण असतात, गुरु अक्षर असतात. य र त न भ ज स म एवढं पाठांतर करा. किंवा यमाता राजभान सलगा असं जरी म्हटलं तर तुम्हाला गण लवकर लक्षात येतील. त्याच्याकरता एक श्लोकसुद्धा पाहिला होता, आदि मध्यवसानेषु यरता यांती लाघवम भजसा गौरवम यांती मनवतु गुरु लाघवम. ज्यांना तो श्लोक कळला
तर ठीकच आहे, नाहीतर एकदम सिंपल मेथड, लघुपासून सुरुवात करायची आणि पुन्हा गुरुने शेवटी पुन्हा याच्याकडे यायचं. य र त न भ ज स म एवढं पाठ करा, तुम्हाला गण कळतील. त्याच्यानंतर आपण छंदाचे दोन प्रभेद पाहिले होते. एक वृत्तम आणि दुसरा असतो जाती. वृत्तम म्हणजे काय, अक्षर छंद, ज्याच्यात अक्षरांना काउंट केलं जातं. आणि दुसरा आहे जाती, ज्याला आपण मात्रिक छंद म्हणतात. वस्तुतः आपल्याला एक किंवा दोनच दिलेले आहेत, पुस्तकाच्या शेवटी आहेत, गीती किंवा आर्या. हे दोनच छंद मात्रिक आहेत, बाकीचे आपण सारे वृत्त पाहणार आहोत, ज्याच्यात अक्षरांना काउंट केलं जाईल, अक्षरांची गणना केली जाईल. बरं, त्याच्यातला पहिला कुठला पाहिला आपण, इंद्रवज्रा. इंद्रवज्रामध्ये किती अक्षर असतात, प्रत्येक पादामध्ये 11 अक्षर असतात. स्यादिंद्रवज्रा यदितौ जगौगः असं त्याचं लक्षण आहे. स्यात इंद्रवज्रा, इंद्रवज्रा स्यात, त्याला इंद्रवज्रा म्हणावं किंवा तो इंद्रवज्रा होईल. कुठला, यदी, जर, तौ म्हणजे ज्याच्यात 2 तगन आहेत, तौ ज गौ गह, ज्याच्यामध्ये 2 तगन आहेत, 1 जगन आहे आणि 2 शेवटचे 2 जे वर्ण असतील ते गुरु असतील, तर त्याला काय म्हटलं जाईल, इंद्रवज्रा. असं एक लक्षण पाहिलं. त्याचं उदाहरण सुद्धा आपण पाहिलं होतं, लोकाभिरामम रणरंगधीरम उदाहरण पाहिलं होतं. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे वृत्ताचा, तो आहे उपेंद्रवज्रा. उपेंद्रवज्राचं थोडंसं लक्षण इंद्रवज्रापेक्षा भिन्न आहे. काय आहे लक्षण, उपेंद्रवज्रा जतजास्ततो गौ. उपेंद्रवज्रा त्याला म्हटलं जातं ज्याच्यात जगन असेल, तगन असेल, पुन्हा जगन असेल आणि शेवटी गौ म्हणजे काय, 2 गुरु असतील. जगन तगन जगन 2 गुरु असं लक्षात ठेवा. ज त जा ततः गौ असं लक्षात ठेवायचं. त्याचं उपेंद्रवज्राचं आपण उदाहरण पाहिलं. हे उदाहरण लक्षात तुम्ही ठेवू शकता. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. लक्षात ठेवा, उपेंद्रवज्राचं हे उदाहरण आहे. बरं, ज्याच्यामध्ये उपेंद्रवज्राही असतो कुठल्या तरी श्लोकाच्या पादात, उपेंद्रवज्राचं लक्षण फिट होत असेल, कुठल्या तरी दुसऱ्या पादात इंद्रवज्रा येत असेल, तर त्याला म्हणायचं उपजाती. ज्याच्यामध्ये मिश्रण असतं वृत्तांचं त्याला म्हणायचं जाती, उपजाती. त्याचं लक्षण काय सांगितलं होतं उपजातीचं, अनंतरोदीरितलक्ष्मभाजौ पादौ यदीया उपजातयस्ताः इत्थं किलान्यास्वपि मिश्रितासु स्मरन्ति जातिष्विदमेव नाम. तो उपजातीचं सांगितलं. आणि त्याचं प्रसिद्ध उदाहरण आपण पाहिलं होतं, कर्पूरगौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम. तुमच्या पाठांतरातला श्लोक आहे, तो आपण संपवला होता. आणि त्याच्यानंतर आपण एक पुन्हा लक्षण पाहिलं होतं रथोद्धता या वृत्ताचं. रान्नरा विहरथोद्धता लगौ, रान्नरा विहरथोद्धता लगौ, हे आहे रथोद्धताचं लक्षण. ज्याच्यात एक रगन असतो, नगन असतो, पुन्हा रगन असतो, रगन नगन रगन आणि लघु गुरु असे 2 अक्षर ज्याच्या पादाच्या शेवटी असतात. एक रगन, एक नगन, एक रगन आणि शेवटचे 2 वर्ण जे काय असतात लघु आणि गुरु, त्याला म्हणायचं रथोद्धता छंदस. उदाहरण सांगितलं होतं, चिंतयामी हरिरेव संततम मंद मंद हसिताननांबुजम. ते उदाहरण सांगितलं होतं. आता आपण पाहूयात पुढचे छंद जे आहेत राहिलेले. रथोद्धता आपला पाहून झाला. पुढचा आहे शालिनी वृत्तम. शालिनी वृत्तम, जरा एक मिनिट. मी तुम्हाला कोणालाच पाहू शकत नाही ना, बरं काय अडचण नाही, मी बोलतो माझं नाव. ठीक आहे. वृत्ताचं लक्षण काय आहे, मातौ गौचेत शालिनी वेदलोकैः. मी थोडं
छेद करून वाचतोय, पदच्छेद करून वाचतोय जरा. मातौ गौचेत शालिनी वेदलोकैः, तसं जरी लक्षण लिहिलं तरी काही अडचण नाही. मातौ गौचेत शालिनी वेदलोकैः. बरं, याचं लक्षण आपण पाहिलं. त्याचा आता उदाहरणामध्ये समन्वय करत असताना मी सुरुवातीलाच सांगितलं की तिथल्या 3-3 अक्षरांचा एक एक गण बनवायचा आणि प्रत्येक गणामध्ये नेमकं कुठला गण आहे. पहिल्या 3 समूह जे आपण अक्षरांचे समूह करणार, पहिला समूह कुठला आहे, त्याला काय नाव देता येईल त्याचा विचार करायचा. जसं की आता इथं काय केलं आपण, एक समूह केला मातौ गौ. मा हा लघु आहे की गुरु आहे? मा हा किंवा हे वर्ण, हे अक्षर लघु आहे की गुरु आहे? ऑब्वियसली गुरु आहे. तौ हे सुद्धा गुरु आहे आणि गौ हे सुद्धा गुरु आहे. म्हणजे काय, ज्याच्यात सगळे अक्षर गुरु असतात त्याला कुठला गण म्हणायचं? सर्व गुरु मगन. करेक्ट, मगन असतो. बरं, हे झालं एक. आता पुढचं चेत छा ली. याच्यामध्ये चे हा गुरु आहे, छा हा गुरु आहे आणि ली हा कसा आहे? लघु आहे. अंत्यलघु काय असतं? अंत्यलघु कुठला गण असतो? ज्याच्यामध्ये अंत्य लघु असतो त्याला म्हणायचं तगन. ठीक आहे, मग याला कुठला गण म्हणणार तुम्ही? तगन म्हणणार. याला मगन म्हणणार, याला तगन म्हणणार. पहा, मा तौ 2 गण सांगितले त्यांनी. पहिला गण असणारे म, दुसरा गण असणारे त. आणि पुन्हा तौ असं म्हटल्यानंतर मा तौ म्हणजे काय, अजून एक तगन त्याच्यात असणार आहे. बरं, त्याच्यासाठी पहा, नि गुरु, वे गुरु आणि द कसा आहे? लघु आहे. पुन्हा कुठला झाला तो? तगन. ज्याच्यामध्ये एक मगन असतो, 2 तगन असतात आणि शेवटचे दोघी कसे असतात? लघु गुरु. असे नाही, 2 गुरु. गौ दोघांमध्ये काय असणार आहेत? गुरु असणार आहेत. इथं मी पुढचं त्याचं ठेवलेलं आहे. गुरु गुरु गुरु, गुरु गुरु लघु, गुरु गुरु लघु, गुरु गुरु. बरं, याच्यात विशेष काय? याच्यामध्ये वेद लोकही हे पद कशासाठी ठेवलं? तर आपल्या छंदशास्त्रामध्ये किंवा आपल्या शास्त्रामध्ये अशी एक परंपरा आहे, भूतसंख्या म्हणून एक प्रकार आपल्या शास्त्रामध्ये सांगितला जातो. जेवढे काही जे प्रसिद्ध भूत वगैरे असतील, जसं की महाभूत म्हटले की आपल्या डोक्यात किती संख्या येते बरं? किती महाभूत आहेत? वेद किती आहेत सांगा बरं? चत्वारः वेदाः पंचमहाभूताः. हा, पंचमहाभूतानि इति वक्तव्यम. अस्तु, भूतानि. 4 वेदाः, 4 वेद आहेत. आता इथं काय सांगतायत या लक्षणामध्ये? ज्याचा यती, एक मिनिट हा, मी पॉइंटर यूज करतो. ज्याच्यामध्ये 4थ्या वर्णानंतर यती येत असेल आणि लोक किती आहेत बरं? त्रिलोक. ना, त्रिलोक एक कन्सेप्ट आहे आणि सप्तलोक असं पण एक कन्सेप्ट आहे. बरोबर, त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7. बरोबर. हां, ज्याचा यती कुठं कुठं येतो? पादाच्या 4थ्या वर्णानंतर ज्याचा यती येतो. म्हणजे काय? 4 वेद सांगतात ना, 4 वेद म्हणजे काय? ज्याच्या पादाच्या 4थ्या वर्णानंतर यती येतो. मी म्हणत असताना असं म्हटलो छंदस. पहा, मातौ गौचेत, इथे थांबायचो मी आणि नंतर म्हणायचो शालिनी वेदलोकैः. आणि शालिनी वेदलोकैः याच्यामध्ये किती अक्षर आलेत? 7 अक्षर. म्हणजे ज्याचा यती हा 4थ्या अक्षरानंतर येतो आणि 7व्या अक्षरानंतर येतो, त्याला काय म्हणायचं? शालिनी वृत्त म्हणायचं. बरं, याचं उदाहरणामध्ये आता समन्वय आपण करणार आहोत. उदाहरण काय आहे? माता रामो मत्पिता रामचंद्रः, स्वामी रामो मत्सखा राघवेशः. काय झालं होतं? तुमचं नेटवर्क गेलं होतं बहुतेक.
ओके फाईन. माता रामो मत्पिता रामचंद्रः स्वामी रामो मत्सखा राघवेशः सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुः नान्यं देवं नैव जाने न जाने. पश्यन्तु अत्र एवं लक्षणम् अस्माभिः आरोपणीयम्. तीन तीन अक्षरांचा एक समूह बनवायचा. मा गुरु आहे, ता गुरु आहे आणि रा सुद्धा गुरु आहे. इथं एक तुम्ही असं रेष करू शकतात किंवा स्लॅश देऊ शकतात इथं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा गण करणार मो मत पी. बरोबर, हे गुरु अक्षर आहे. मकार सुद्धा गुरु होतो. कसं? त्याच्या पुढे संयोग आल्यामुळे मकार गुरु होईल. एक गुरु गुरु आणि पी कसा आहे? ऱ्हस्व आहे, लघु आहे. बरोबर. त्याच्यानंतर ता रा म. ता गुरु आहे, रा गुरु आहे आणि पुढचा मकार पुन्हा लघु आहे. आणि शेवटचे दोन अक्षर कसे आहेत? गुरु गुरु. इथं पहा, च हा सुद्धा गुरु आहे. का? पुढे संयोग आहे. आणि द्रह विसर्ग असल्यामुळे त्याला सुद्धा आम्ही काय म्हणणार? गुरु म्हणणार. ज्याच्यामध्ये एक मगन आहे, दोन तगन आहेत आणि शेवटचे दोन वर्ण गुरु असतात, त्याला म्हणायचं शालिनी. मातौ गौ चेत शालिनी वेदलोकैः. हा श्लोक लक्षात ठेवायचा आणि एवढं लक्षण पाठांतर करायचं. ठीक आहे. आणि दुसरं उदाहरण आहे, एको देवः केशवो वा शिवो वा हेकं मित्रं भूपतिर्वा यतिर्वा एको धाम पत्तने वा वने वा हेका नारी सुंदरी वा दरी वा. एक दुसरं उदाहरण. ठीक आहे. पुढचा आता जतौ तु वंशस्थमुदीरितं जरौ. जतौ तु वंशस्थमुदीरितं जरौ. जतौ तु वंशस्थमुदीरितं जरौ. जतौ तु वंशस्थमुदीरितं जरौ. छंदाचं लक्षण काय केलं त्यांनी? जतौ तु वंशस्थमुदीरितं. वंशस्थम उदीरितम असं म्हटलं जातं. त्याला वंशस्थ वृत्त म्हटलं जातं. कोणाला? ज्याच्यामध्ये जगन तगन असेल आणि जगन रगन असेल. क्रमाने एक जगन एक तगन एक जगन एक रगन. म्हणजे काय? 4 गण येत आहेत आणि प्रत्येक गणामध्ये अक्षर किती असणार? 3 3 3 3. म्हणजे काय? टोटल किती संख्या झाली यांची? प्रत्येक पादामध्ये 12 अक्षर असणार आहे. हा अक्षरवृत्त आहे. प्रत्येक पादामध्ये 12 12 अक्षर असतील. मग पहिल्या गणामध्ये जगन असला पाहिजे, दुसरा गण तगन असला पाहिजे, तिसरा पुन्हा जगन असला पाहिजे आणि चौथा पुन्हा रगन असला पाहिजे. बरं, जगन काय असतो? तगन काय असतो? पुन्हा जगन रगन काय असतो ते एकदा पहा. हा समूह केला. पहिला ज्याचा ऱ्हस्व, मधला ज्याचा गुरु आणि शेवटचा ज्याचा ऱ्हस्व. लघु गुरु. लघु जर कुठला असेल तर त्याला म्हणायचं जगन. मध्य गुरु कुठला असेल? जगन असेल. पहा, मध्य गुरु जगन. ज्याचा मध्य गुरु असतो त्याला जगन म्हणायचं. वंशस्थ. वंशस्थ. वं याची गुरुसंज्ञा आहे. शस याच्या पुढे संयोग असल्यामुळे शकाराची गुरुसंज्ञा होईल आणि ज्याचा शेवट लघु असेल. अंत्य लघु कुठला आहे? ज्याचा अंत्य लघु काय आहे त्याला म्हणायचं तगन. जतौ एवढं आलं लक्षात. तिसरा गण आता ज रौ. हे लक्षण इथं घटवायचं. आता पहा, मू कसा आहे? ऱ्हस्व आहे. दी कसा आहे? गुरु आहे. आणि री कसा आहे? लघु आहे. ज्याचा मध्य गुरु असतो ना त्याला म्हणायचं पुन्हा जगन. आणि अंत काय आहे? रगन. रगनमध्ये काय काय असणार? गुरु, लघु, गुरु. ज्याचा मध्य लघु असतो त्याला काय म्हणायचं? ज्याचा मध्य लघु त्याला म्हणायचं रगन. जतौ जतौ तु वंशस्थमुदीरितं जरौ. जतौ तु वंशस्थमुदीरितं जरौ. हे झालं लक्षण.
आणि हे झाल्या चिन्ह, हे चिन्ह मी ठेवलेत. पाहून घ्या. आता उदाहरण सांगतो. उदाहरण सोपं आहे. गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षकम् अथवा भक्षितम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं. याच्यातलं कुठलंही पाद घेऊ शकता तुम्ही आणि कुठल्याही पादांमध्ये हे चिन्ह तुम्ही ठेवू शकता. जसं की दुसरं पाद घेतो मी, तुम्हाला जर पाहिजे असेल तर पहा. कपित्थ जंबू फलसार भक्षकम अथवा फलचारू भक्षकम, दोन्ही प्रकारचा पाठ आहे. क लघु आहे, त्याच्यानंतर पी गुरु आहे. पी गुरु कसा, पुढे संयोग असल्यामुळे हा पी ऱ्हस्व असून सुद्धा त्याला दीर्घ किंवा गुरु कन्सिडर केल्या जाईल. लघु गुरु लघु. आता पुढचा, इथं तुम्ही पॉज घेऊन स्लॅश देऊन पुढचा 3 अक्षरांचा एक गण बनवू शकता. ज हा कसा झाला, गुरु झाला. का, पुढे संयोग आहे. जंबू ॲक्च्युली इथं लिहिताना दीर्घ लिहिलं पाहिजे. माझ्याकडनं चुकून माझ्याकडनं तिथं लघु लिहिलं आहे. दीर्घ करा तिथं. आणि फ हा कसा आहे, मी करून ठेवू का आत्ताच, नंतर मला ही आठवण राहणार नाही, क्षम्यता. कपित्थ जंबू फलसार भक्षकम, ते लक्षण तुम्ही आता घडवू शकता. कपित्थ जंबू, फ ल लघु आहे, चा गुरु झाला, पुन्हा लघु. ठीक आहे, जगन. आणि शेवटचं भक, इथं संयोग आहे त्याच्यामुळे हा गुरु होईल लघु गुरु. ठीक आहे, कुठलंही आता तुम्ही लावू शकता. ठीक आहे, पुढचं एक उदाहरण सांगतो. नमामि नारायण पादपंकजं करोमि नारायण पूजनं सदा वदामि इति स्यात्. क्षम्यतां. वदामि नारायण नाम निर्मलं स्मरामि नारायण तत्त्वमव्ययम्. हे एक दुसरं उदाहरण सांगितलं. पुन्हा भरपूर सारे उदाहरण आहेत. तुम्ही एखादं एक लक्षण पाठ करून एक उदाहरण पाठांतर करून ठेवा. आता 7वा प्रकार आहे वृत्ताचा, तो आहे भुजंग प्रयातम. भुजंग प्रयातम भवेद्यैश्चतुर्भिः. भुजंग प्रयातम भवेद्यैश्चतुर्भिः. भुजंग प्रयातम भवेद्यैश्चतुर्भिः. भुजंग प्रयातम भवेद्यैश्चतुर्भिः. असं छंदाचं लक्षण आहे, वृत्ताचं लक्षण आहे. त्याच्यासाठी तुम्हाला आता ज्या वृत्तामध्ये चतुर्भिः यकारैः भुजंगः प्रयातम, वस्तुतः तिथं एक स्टोरी आहे, पण स्टोरी आता सांगत नाही, कथा सांगत नाही. ज्याच्यामध्ये 4 यकार येतात. यकार 4 गण असतात, त्यांना काय म्हणायचं, भुजंग प्रयातम. उदाहरणाने कळेल तुम्हाला. पुन्हा 4 तुम्ही 3 अक्षरांचा एक समूह बनवा, भुजंग, आणि तिथं या लक्षणाचा समन्वय करा. पहिलं अक्षर कसं आहे, लघु. दुसरं कसं आहे, गुरु. पुन्हा गुरु. कारण का इथं अंग हा गुरु झाला का, पुढं संयोग आहे. पुन्हा प्र इत्यत्र लघु. यातम गुरु गुरु. भ ह्रस्व आहेत, वेद गुरु. यैः गुरु. लघु गुरु गुरु. ज्यामध्ये 4 यगन असतात ना, त्याला म्हणायचं भुजंग प्रयातम. लघु गुरु गुरु, लघु गुरु गुरु, लघु गुरु गुरु, लघु गुरु गुरु. एकदम सोपं आणि खूप मस्त चाल सुद्धा आहे याला. विना व्यंकटेश हा श्लोक आपण पाहूया. विना व्यंकटेश न नाथो न नाथः सदा व्यंकटेशं स्मरामि स्मरामि. हरे व्यंकटेश प्रसीद प्रसीद प्रियं व्यंकटेश प्रयच्छ प्रयच्छ. सुंदर लक्षण आहे, पाठ करा, मजा येईल तुम्हाला. ठीक आहे, अजून एक. नमस्तेस्तु गंगे त्वदंग प्रसंगात भुजंगास्तु रंगाः कुरंगाः प्लवंगाः अनंगारिरंगास गंगा शिवांगाः
भुजंगादिपांगी कृतांगा भवंती. हे दुसरं लक्षण आहे. पुढचं आहे तोटक. तोटक वृत्त सुद्धा खूप सोपं वृत्त आहे आणि प्रसिद्ध सुद्धा आहे. या तोटक वृत्ताची रचना किंवा त्याचा प्रयोग केल्यामुळे शंकराचार्यजींचे एक शिष्य होऊन गेलेत. त्यांचं नाव आहे तोटकाचार्य. ज्या वेळेला शंकराचार्यजी नदीच्या पलीकडे होते आणि यांना भेटण्यासाठी, शिष्यांना भेटण्यासाठी ते ज्या वेळेला येतात त्यावेळेला यांच्या मुखातून आपोआपच काहीतरी शब्द बाहेर पडतात आणि ते शब्द या तोटक वृत्तामध्ये त्यांनी आपोआप बांधल्या गेलेत. आपोआप त्यांची रचना तोटक वृत्तामध्ये आली. तेव्हापासून हे तोटक वृत्त अतिशय प्रसिद्ध झालं. 2 प्रकारच्या चाली आहेत त्याच्यासाठी. वदतोटकमब्धि सकारयुतं वदतोटकमब्धि सकारयुतं वदतोटकमब्धि सकारयुतं वदतोटकमब्धि सकारयुतं अशी एक चाल आहे. अजून बऱ्याच साऱ्या चाली त्याला लावता येतात, पण मुख्य परंपरेत ही शिकवली जाते. किंवा वदतोटकमब्धि सकारयुतं वदतोटकमब्धि सकारयुतं अशा प्रकारची एक दुसरी चाल आहे. आपण पाहूया, उदाहरणाने कळेल. बरं, विशेष काय याच्यात? मागच्या भुजंगपर्यातमध्ये 4 यगन असायचेत. याच्यामध्ये किती असणार आहेत? याच्या ठिकाणी सुद्धा 12 अक्षरांचा हा सुद्धा छंद आहे. म्हणजे 4 कुठले तरी गण असतील तर 4 गणांमध्ये कुठलं अक्षर येतं, कुठले गण येतात ते एकदा पाहूयात. ठीक आहे. ज्याचा अंत्यगुरु असतो त्याला म्हणायचं सगण, आणि ज्याच्या प्रत्येक गणामध्ये सगण असेल, ज्याचा प्रत्येक गण सगण असेल त्या वृत्ताला म्हणायचं तोटक वृत्त. हा इथं वदतो लघु लघु गुरु टकम, इथं संयोग असल्यामुळे जोडाक्षर असल्यामुळे मकाराला गुरु संज्ञा प्राप्त होईल. लघु लघु गुरु, हा लघु आहे आणि पुढं कारयुतं वदतोटकमब्धि. इथं अब्धी शब्द पाहिजे, क्षम्यताम. अंबुदी मी दुसरं लक्षण एक ठेवलं त्याच्यामुळे. मब्धी 2 प्रकारचे लक्षण आहेत. ओके, आता क्लिअर. मी हे दुसरं लक्षण एकदा वापरलेलं आहे. ही इहतोटकमंबुदी सै प्रथितम, त्याच्यामध्ये थोडं हे वृत्त रत्नाकरमध्ये येतं. आणि हे मागचं आहे ना, पुस्तकामध्ये यांनी कुठल्या पुस्तकातून घेतलं ते एकदा पाहावं लागेल आपल्याला. ठीक आहे. पण तुम्हाला हे पुस्तकात हे लक्षण दिल्यामुळे आपण हे शिकूया. ठीक आहे. वदतो टकम धिसका रयुतम असे 3 आपण केलेत. त्यांना आपण मात्रा देऊयात. लघु लघु गुरु, लघु लघु गुरु, लघु लघु गुरु, लघु लघु गुरु. ठीक आहे. ज्या वृत्तामध्ये 4 सगान असतात त्याला तोटक वृत्त म्हणायचं. उदाहरण काय? अतिशय प्रसिद्ध उदाहरण तोटकाचार्यांनी लिहिलेलं तोटकाष्टकातला हा पहिला श्लोक आहे. विदिताखिलशास्त्रसुधा जलधे महितोपनिषत्कथितार्थनिधे हृदये कलये विमलं चरणं भवशंकरदेशिकमे शरणं. संपूर्ण वृत्त या तोटक वृत्तामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. संपूर्ण स्तोत्रम तोटक वृत्तामध्ये लिहिलेलं आहे. बरं, लक्षणाचा समन्वय करायचा झाला तर पहा, पहिलं अक्षर लघु आहे, दुसरं लघु आहे आणि तिसरं गुरु आहे. पुन्हा लघु लघु गुरु, लघु लघु गुरु, लघु लघु गुरु. कुठल्याही पादामध्ये तुम्ही पाहू शकता. इथं लघु लघु गुरु, लघु लघु गुरु, लघु लघु गुरु, लघु लघु गुरु. ठीक आहे, सोपं आहे अगदी. दुसरं अतिशय प्रसिद्ध असलेलं उदाहरण याचं. अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं.
किंवा तुम्हाला जी माहीत असलेली चाल आहे ती तुम्ही लावू शकता. ठीक आहे, हे पण खूप सुंदर उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. आठवं जे वृत्त आहे त्याला म्हणायचं वसंत तिलका. त्याचं लक्षण एकदा पाहूया. उक्ता वसंत तिलकात भजा जगौगः. 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 हे आहे वसंत तिलकाचं लक्षण. त्याचा समन्वय करायचा. पुन्हा 3 तुम्ही वर्ण ठेवा एका समूहामध्ये. उक्ताव संतती लकात भजाज गौगः. आता या वृत्तामध्ये किती क्षम्यता पहा, उ जरी दिसायला लघु दिसत असेल तरी पुढं संयोग असल्यामुळे त्याची गुरुसंज्ञा होते. ता इथं ऑलरेडी गुरु आहे व लघु आहे. गुरु गुरु लघु. ज्याचा अंत्य लघु असेल त्याला काय म्हणणार? तगन. त भ ज ज आणि गुरु गुरु असं लक्षात ठेवा. एक तगन, दुसरा भगन, तिसरा जगन, चौथा जगन आणि ज्याच्या पदाच्या शेवटी 2 गुरु असतात त्याला म्हणायचं वसंत तिलका. ठीक आहे. लक्षणात आता उदाहरण पाहूया. गंगातरंगरमणीय जटाकलापम गौरी निरंतर विभूषित वामभागम नारायण प्रियमनंगमदापहारम वाराणसीपुरपतिं भज विश्वनाथम. हे उदाहरण आहे. समन्वय करायचा झाला. गंगा. गंग वस्तुतः पुढे संयोग असल्यामुळे गुरु होईल. गुरु गुरु लघु. गुरु लघु लघु. गुरु गंगा त रंग मणीय. बरोबर. म लघु गुरु लघु. लघु गुरु लघु आणि गुरु गुरु. इथं जरा एकदम एकत्र शब्द आल्यामुळे जरा तिथं हे द्यायला पाहिजे, स्लॅश द्यायला पाहिजे. तुम्ही प्रॅक्टिस करताना याची प्रॅक्टिस करा. सेपरेट लिहायचं. 3 अक्षरांचा समूह बनवून लक्षणाचा समन्वय करायचा. ठीक आहे. पुढचा एक उदाहरण अजून सांगतो अभ्यासाकरिता. प्रसिद्ध आहे. रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम भास्वानुदिश्यति हसिष्यति पंकजश्री इत्थं विचिन्तयति कोशगते द्विरेफे हा हंत हंत नलिनीं गज उज्जहारः. लक्षणाचा समन्वय तुम्ही प्रॅक्टिस करा. आणि दुसरं आहे प्रारभ्यते न खलु विघ्न भयेन. इथं घ्न पाहिजे. टायपोज आहेत, तुम्ही तिथं दुरुस्त करा. मी सोर्स सुद्धा दिलेला आहे. ठीक आहे. मालिनी 9वा छंदस मालिनी. ठीक आहे. लक्षण काय? ननमययुतेयं मालिनी भोगिलोकैः. ननमययुतेयं मालिनी भोगिलोकैः. ननमययुतेयं मालिनी भोगिलोकैः. ननमययुतेयं मालिनी भोगिलोकैः. याच्यावरून तुम्हाला गण लक्षात येतील. ज्याच्यात 2 नगन 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 मगन यगन यगन. ठीक आहे. पहिला नगन, दुसरा नगन, तिसरा मगन, चौथा यगन आणि 5वा सुद्धा यगन. म्हणजे किती गण झालेत? 5 गण. 3 5 15. प्रत्येक पादामध्ये किती अक्षर असतील? 15 अक्षर असतील. लक्षात घ्या. उदाहरणाने तुम्हाला कळेलच. त्याच्यापूर्वी आपण काय करू? समन्वय करूया एकदा उदाहरणामध्ये. न न न असे 3 शब्द तुम्ही इथं कट करा. या यू पुन्हा कट करा, स्लॅश द्या. ते य मा स्लॅश
ली नी भो आणि गी लोकैही याच्यात जर चिन्ह ठेवलेत, पहिला काय आहे, न न न, सर्व लघु नगन, सर्व लघु पुन्हा नगन, आणि सर्व गुरु कुठला असणार आहे, मगन. आणि यगनामध्ये काय असतं, ज्याचा आधी लघु असतो त्याला यगन म्हणायचं. असे किती गण असणार, 5 गण, नगन नगन मगन यगन यगन. आलं लक्षात, उदाहरणाने कळेल. हां, आणि या ठिकाणी लक्षण सांगत असताना ते काय म्हणतात, ननमय युतेयम मालिनी भोगी लोकैही. भोगी याचा अर्थ होतो सर्प. ठीक आहे, सर्प किती असतात किंवा लोक किती असतात. लोकाचं मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं होतं, किती लोक, सप्तलोक. ठीक आहे, आणि भोगी किती असतात, अष्टभोगी, 8 सर्प असतात असे म्हणतात. 1 2 3 4 5 6 7 8. ज्याच्या 8व्या अक्षरानंतर यती येतो ना त्याला म्हणायचं मालिनी. ज्याच्या 8व्या अक्षरानंतर आणि सप्त अक्षरानंतर 7व्या अक्षरानंतर यती येतो, जसं की वटविटपी समीपे भूमिभागे निषन्नम सकलमुनिजनानां ज्ञानदातारमारात. पहा, तुम्हाला प्रत्येक वेळेला एक 8व्या अक्षरानंतर तुम्ही यती घेतायत. त्रिभुवन गुरुमीशम दक्षिणामूर्तिदेवम जनन मरण दुःखच्छेद दक्षम नमामि. वस्तुतः इथं तुम्ही यतीसुद्धा घेऊ शकतात आवश्यकता असेल तर, कारण इथं समस्त पद असल्यामुळे इथं थांबण्याची वस्तुतः गरज नाही. जर तुम्हाला यती दाखवायचा असेल तर बिलकुल दाखवू शकतात. जनन मरण दुःख छेद दक्षम नमामि. आता लक्षणाचा समन्वय करूया. नगन नगन मगन यगन यगन. नगन म्हणजे काय, ज्याचे 3ही अक्षर लघु असतात. पहा, व ट वि 3ही अक्षर लघु, पुढचे 3 ट पी स 3ही अक्षर लघु, पुढचे मी पे भू 3ही अक्षर गुरु. ठीक आहे, त्याच्यानंतर लघु गुरु गुरु कुठलं, यगन. पुन्हा लघु गुरु गुरु पुन्हा यगन. आलं लक्षात, कुठलंही पद घ्या त्याच्यात तुम्हाला असंच पाहायला मिळेल. ठीक आहे, सोपं आहे. अजून एक उदाहरण सांगतो. अभिज्ञान शाकुंतलमधलं उदाहरण आहे. सरसिज मनोविद्धम शैवलेनापि रम्यम मलिनपि हिमांशोर लक्ष्मीं तनोति यमधि मनोज्ञा वल्कलेनापि तन्वी किमिव हि मधुराणां मंडनं नाकृतीनां. जर उदाहरणामध्ये जर लक्षणाचा समन्वय कदाचित होत नसेल तर एकदा टायपोज कदाचित असू शकतात, कारण मी सगळं टाईप केलेलं आहे. आणि तुम्हाला जर कदाचित श्लोक चुकीचा वाटत असेल तर गुगल आहेच. एक जरी शब्द टाकला तर त्याचा सगळा श्लोक तुम्हाला मिळेल. गुगल स्वामी तुम्हाला सगळं प्रोव्हाइड करेल. ठीक आहे, ठीक. हा झाला मालिनी. आता पुढचा पंचचामर अतिशय महत्त्वाचा आणि तुमच्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे. कदाचित लक्षण माहीत नसेल, फक्त मी लक्षण म्हणतो तुम्हाला, उदाहरण लक्षात येतील लगेचच. जरौ जरौ जगाविदं वदन्ति पंचचामरं. जरौ जरौ जगाविदं वदन्ति पंचचामरं. जरौ जरौ जगाविदं वदन्ति पंचचामरं. जगौ जगौ जराविदं वदन्ति पंचचामरं. आहे का एखादा श्लोक, आहे का लक्षात? नाही? ठीक आहे, सांगतो मी, उदाहरणात सांगेल. हां, तुमच्या पुस्तकात जरा विलक्षण लक्षण दिलेलं आहे या वृत्ताचं, पण मुख्य या लक्षणाला जास्त फॉलो करतात. कसं ओळखायचं? अगदी सोपं आहे. जरौ जरौ जगा किती आहेत? 1 2 3 4 5 6. इथं ॲक्च्युली संधी प्रकार झालेला आहे, असं पाहिजे. जरौ जरौ जगौ. हां, जरौ जरौ जगौ. किती अक्षर आहेत? या छंदाच्या, पंचचामर छंदाच्या प्रत्येक पादामध्ये
16 अक्षरं असणार आहेत. ठीक आहे, 16 अक्षरांचा म्हणजे 16 1 16 32 32 32 64. प्रत्येक श्लोकामध्ये 64 अक्षर असतील. बरोबर. चला आता आपण काय करूया, याचा समन्वय करूया. पुन्हा घ्या. ज रौ ज, लघु गुरु लघु. ठीक आहे, गुरु लघु गुरु. ज्याच्यामध्ये मध्य गुरु असेल त्याला म्हणायचं जगन. ज्याच्यामध्ये मध्य लघु असेल त्याला म्हणायचं रगन. पुन्हा तीच प्रक्रिया. लघु गुरु लघु, पुन्हा जगन झाला हा जगन. आणि पुढचा गुरु लघु गुरु. पुढचा संयुक्त अक्षर असल्यामुळे याला सुद्धा गुरु म्हटलं जाईल. कुठला गण झाला, रगन. आता तिसरा, आता पुढचा पहा. जगनमध्ये काय असतं, पुन्हा लघु गुरु लघु. आणि शेवटचा काय असेल, गौ म्हटलं आहे त्यांनी, गुरु म्हटलं आहे. ठीक आहे, तसं लक्षणाचा समन्वय करा. 3 3 6 3 9 3 12 4 15 3 15 आणि 1 16. ठीक आहे, पुढचं पहा. लघु गुरु. आणि अजून एक सोपा प्रकार सांगू का, याला कसं ओळखायचं. 2 2चं हे करा. लघु गुरु 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 असे प्रत्येकामध्ये अक्षर असणारे. आणि असं लघु गुरु लघु गुरु लघु गुरु लघु गुरु लघु गुरु. इथं जरा भेद आहे. असे त्याचा रिदममध्ये जाईल ते. जरौ जरौ जगाविदम वदंती पंचचामरम. उदाहरण पाहूया. ट्यून याची जरा वेगळी आहेत. आपल्याला बरेच सारे गाणं प्रसिद्ध झाल्यामुळे ती सुद्धा ट्यून वापरू शकतो. मुदाकरात् मोदकं सदा विमुक्तिसाधकं कलाधरावतंसकं विलासी लोकरक्षकम् अनायकैकनायकं विनाशिते भदैत्यकं. पुढचं मला उंच होईल म्हणता येणार नाही, तुम्ही लक्षात घ्या. अजून जर मी जे लक्षण वाचलं सुरुवातीला तेच लावायचं झालं तर जरौ जरौ मुदाकरात् मोदकं सदा विमुक्तिसाधकं कलाधरावतंसकं विलासी लोकरक्षकम् अनायकैकनायकं विनाशिते भदैत्यकं नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकं. लक्षण तुम्ही इथं घटवू शकता. ह्रस्व लघु गुरु लघु गुरु लघु गुरु हे तुम्ही याप्रमाणे ठेवत जा. चला अजून एक मुख्य हा मला प्रकार सांगायचा होता. शिवतांडव स्तोत्रम कुठल्या छंदसमध्ये आहे तर पंचचामरमध्ये. कुठलंही एक उदाहरण तुम्हाला पाठांतर असेल तर उत्तमच आहे. मुदाकरात तर कदाचित पाठांतर असू शकतं किंवा पंचचामरमधलं शिवतांडव स्तोत्रम. जटाकटाह संभ्रम भ्रमन्निलिंप निर्झरी विलोलवीची वल्लरी विराजमान मूर्धनी धगज्ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रति प्रतिक्षणम मम. हे एक उदाहरण आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, पुढचा छंद सांगतो, पुढचं वृत्त सांगतो. पुढच्याचं नाव आहे शिखरिणी. शिखरिणीमध्ये किती अक्षरं असतात बरं प्रत्येक पादामध्ये? 17 अक्षरं असतात. मी असे तुम्हाला क्रमाने सांगत गेलो, ज्याच्यात 11 12 14 15 16 आणि 17. आता 17व्या प्रत्येक पादामध्ये एक एक क्रमाने वाढवत गेलोत आपण. ठीक आहे, शिखरिणीमध्ये 17 अक्षरं असतात प्रत्येक पादामध्ये. बरं, आणि इथं 6 11 असं का लिहिलं? कारण ज्याच्या 6व्या अक्षरानंतर यती येतो आणि नंतर 11व्या अक्षरानंतर यती येतो त्याला म्हणायचं शिखरिणी. बरं, असं कशावरून कळलं? इथं त्यांनी सांगितलं रस. किती रस आहेत? षड्रसा. टेस्ट किती आहेत? ते रस वेगळे जे आपण करुण शृंगार इत्यादिकम त्यांचं इथं ग्रहण नाही केलं. इथं रस म्हणजे काय? जो कटू लवण आम्ल वगैरे वगैरे जे आहेत रस, टेस्ट त्यांचं ग्रहण करायचं. किती आहेत तर 6 आहेत. ठीक आहे, रुद्र किती आहेत? 11 रुद्रा. म्हणजे ज्यांचा यती 6व्या अक्षरानंतर येतो आणि 11व्या अक्षरानंतर येतो तो शिखरिणी. बरं, छंदाचं लक्षण कसं आहे? रसै रुद्रैच्छिन्ना यमन सबलाग शिखरिणी. रसै रुद्रैच्छिन्ना
यमन सबलाग शिखरिणी. कंटिन्यू करू शकता. रसै रुद्रैच्छिन्ना यमन सबलाग शिखरिणी. रसै रुद्रैच्छिन्ना यमन सबलाग शिखरिणी. लक्षणाचा समन्वय पुन्हा तुम्ही 3-3 समूह करा. 3-3 अक्षरांचा समूह. रसै रुद्रैच्छिन्ना यमन सबला शिखरिणी. पहा याचा समन्वय, ज्याच्यामध्ये पहिलं लघु, दुसरं गुरु, तिसरं गुरु. पहा इथं पहा, लघु गुरु गुरु. इथं गुरु का झालं? पुढं संयुक्त अक्षर असल्यामुळे. त्याच्यानंतर पुढचे 3ही वर्ण गुरु असतील. द्रैच्छिन्ना गुरु गुरु गुरु. त्याच्यानंतर यमन 3ही लघु आहेत. पुढचे सबला गुरु, लघु लघु गुरु. त्याच्यानंतर एक गुरु, दोन्हीही लघु, गुरु लघु लघु. आणि शेवटचं एक रस्व एक गुरु. ठीक आहे. रसै रुद्रैच्छिन्ना यगन, मगन, नगन, सगन, भगन आणि लघु गुरु ला गह म्हणजे काय? लघु आणि गुरु. आलं लक्षात? ठीक आहे. उदाहरण पाहूया. प्रसिद्ध उदाहरण तुम्हाला सौंदर्य लहरीमध्ये भेटेल. नाही तर संन्यास संप्रदायामध्ये शिवाची पूजा करत असताना शिवमहिम्न स्तोत्र नेहमी म्हणत असतात. त्याच्यातला कुठलाही श्लोक तुम्ही फॉलो करू शकतात. 75% शिखरिणी छंदात ते रचल्या गेलं आहे. मध्ये काही वेगवेगळे छंदच वापरलेत. बरं पहा, सौंदर्य लहरीतला मी एक श्लोक ठेवलेला आहे. शिवशक्त्या युक्तो यदि भवति शक्तः प्रभवितुं न चेदेवं देवो न खलु कुशलः स्पन्दितुमपि अतस्त्वामाराध्यां हरिहरविरिञ्चादिभिरपि प्रणन्तुं स्तोतुं वा कथमकृतपुण्यः प्रभवति. आलं लक्षात? लक्षणाचा समन्वय तुम्ही आता प्रॅक्टिस करा. ठीक आहे. जसं की लघु गुरु लघु, इथं वकाराच्या पुढे विसर्ग असल्यामुळे त्याला गुरु म्हटलं जाईल, जरी तो रस्व दिसत असला तरी. ठीक आहे. पुढं एक गुरु लघु गुरु लघु गुरु. ठीक आहे. पुढे लघु एक दोन. हां, पुढे लघु यदि असं करायला पाहिजे. ठीक आहे. तिथं जरा लिहित असताना टायपोज होत आहेत, क्लिअर करू शकता तुम्ही. नगन इथं माझ्याकडनं पुन्हा 3ही अक्षर हे ठेवायला पाहिजेत. ठीक आहे. लक्षणाचा समन्वय मी इथं व्यवस्थित करून देतो. आता होईल बघा. हां, लघु गुरु गुरु तुम्ही आता यानुसार लावून घ्या. ठीक आहे. वेळ नाही आपल्याकडे. मंदाक्रांता. मंदाक्रांताचं अतिशय प्रसिद्ध उदाहरण म्हणजे कविकुलगुरू कालिदास महाकवीने लिहिलेलं मेघदूत काव्यम. त्याचा पहिला श्लोक तुम्ही लक्षात ठेवू शकता, पाठांतर करू शकता. कश्चित कांता मंदाक्रांता जलदि षडगैर नौनतौ तात गुरुचेत, असं लक्षण आहे. थोडक्यात सांगतो. लक्षणाचा समन्वय करा. काय काय असणार आहे? 3ही पहिला ज्याचा पहिला गण हा मगन असेल, दुसरा भगन असेल, तिसरा पुन्हा नगन असेल, चौथा तगन असेल. ठीक आहे. तौ असं म्हटल्यानंतर डुअल वापरलं तकाराचं, तर पुन्हा इथं तगन आणि शेवटचे गुरु अशी द्विवचन वापरलं. गुरु गुरु म्हणजे काय? त्याच्या शेवटच्या 2 वर्णांची गुरु गुरु संज्ञा होते. उदाहरण काय? कश्चित कांता विरह गुरुणा स्वाधिकारात प्रमत्तः. बरं सर, इथं तुम्ही कॉमा का ठेवला? वस्तुतः तो तर एक शब्द आहे. कश्चित कांता विरह गुरुणा असं म्हणायला पाहिजे. नाही, ते म्हणतात तुम्ही पूर्ण वस्तुतः समस्त पद आहे,
पण मंदाक्रांतामध्ये चौथ्या अक्षरानंतर काय पाहिजे? यती पाहिजे. का? ते म्हणतात जलधी. जलधी म्हणजे काय? समुद्र. किती समुद्र आहेत? म्हणतात 4 प्रसिद्ध समुद्र आणि षडगैही पुढचा आहे. पुढचा कुठं गुरु यती कुठं असणार? 6 अक्षरानंतर गुरु असणार. वीरह गुरुणा 6 अक्षर आहे. ठीक आहे. ज्याच्या चौथ्या अक्षरानंतर यती असणार आहे, ज्याच्या 6व्या अक्षरानंतर यती असणार आहे आणि ज्याच्या 7व्या अक्षरानंतर यती आहे त्याला म्हणायचं मंदाक्रांता. कश्चित कांता विरह गुरुणा स्वाधिकारात प्रमत्तः शापे नास्तंगमित महिमा वर्षभोग्येन भरतुः. लक्षणाचा समन्वय तुम्ही करू शकता. ठीक आहे. ठीक आहे, पुढे चालतो. शार्दूल विक्रीडितम. याचं लक्षण आहे सूर्याश्वैर्यदिमस्सजौ सततगाः शार्दूल विक्रीडितम. सूर्याश्वैर्यदिमस्सजौ सततगाः शार्दूल विक्रीडितम. लक्षणाचा समन्वय 3 वर्णांचा समूह करा आणि लक्षणाचा असा समन्वय करा. पहिला काय आहे? मह. याचा पहिला गण मगन असेल, दुसरा गण सगन असेल, तिसरा गण जगन असेल, तिसरा आणि चौथा गण जगन असेल, पुन्हा सगन असेल आणि तगन, पुन्हा शेवटचा गुरु असेल. ठीक आहे. पुन्हा एकदा पहा. 19 अक्षर असणार आहेत प्रत्येक पादामध्ये. सगळ्यात मोठा म्हणजे बऱ्यापैकी मोठा हा वृत्त आहे. पहिला गण मगन, दुसरा सगन, तिसरा जगन, चौथा ॲक्च्युली सगन, त्याच्यानंतर एक तगन, पुन्हा तगन आणि शेवटचा गुरु. लक्षणाचा समन्वय पाहूया. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतः किंवा मरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर वेदैः सांगपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः. हा श्लोक किंवा पुढचा. या कुंदेंदु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता. जो पण तुम्हाला श्लोक पाठांतर असेल तो शार्दूल विक्रीडितमचा आहे. उदाहरण तर पाठच आहे, लक्षण पाठांतर करा. भागवतातला प्रथम श्लोक जो आहे तो सुद्धा तुम्ही जर कोणी वेदांती असेल त्यांच्यासाठी सोयीस्कर म्हणून जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तुम्ही पाठ करू शकता. ठीक आहे. पुढचा आहे स्रग्धरा. किती वेळ आहे? 6 मिनिटं आहेत. मी आता तुम्हाला स्रग्धरा घेऊ का सोडू? सोडतो मी हा छंद. तुम्ही डायरेक्ट उदाहरण सांगतो. रामं कामारिसेव्यं भवभयहरणं कालमध्येव सिंहं. पहा, हा श्लोक पाठांतर असेल त्याच्यानुसार मभ्रैर्याणां त्रयेन त्रिमुनियतियुता स्रग्धरा कीर्तितेयम. हे झालं वृत्ताचं लक्षण. बरं, त्याचा समन्वय वगैरे कसा करायचा? 3 तुम्ही पुन्हा त्याचा गण तयार करा. पहिला गण जर दीर्घ असेल, म्र म्हणजे काय? एक मगन, दुसरा रगन, त्याच्यानंतर एक भगन आणि दुसरा नगन. हा भगन आहे, हा नगन आहे. त्रयेन मुनियतियुता स्रग्धरा कीर्तितेयम. पहा, मगन, रगन, भगन, नगन, य 2 यगन आहेत. 3 यगन वस्तुतः. यानाम त्रयेन म्हणजे काय? 3 यगन ज्याच्यामध्ये असतात त्याला काय म्हणायचं? स्रग्धरा. बरं, यांचा यती कुठं कुठं येतो म्हणतात. पहा, मागच्या स्लाइडमध्ये दाखवतो. 1 2 3 4 5 6 7 प्रत्येक 7व्या अक्षरानंतर यती येणार. कशावरून कळलं? त्रिमुनी यती होता. त्रिमुनी एकत्रित केले असता जसं की 1 2 3 4 5 6 7 असा एक समूह केला. अशा 7 समूहांचा यती असणार आहे. पहिला यती, दुसरा यती आणि तिसरा यती. आलं लक्षात? ठीक आहे. उदाहरण प्रसिद्धच आहे. रामं कामारिसेव्यं भवभयहरणं कालमत्येव सिंहं. प्रॅक्टिस करा. हे पण आहे बाकीचे उदाहरणं.
आता मग मुख्य आणि शेवटचा मी अनुष्टुप घेऊन संपवतो आज. अनुष्टुप हा मी शेवटी का घेतला त्याचं एक रिझन आहे. याच्या प्रत्येक पादामध्ये किती अक्षर असतात अनुष्टुप तुम्हाला माहिती आहे. संपूर्ण गीता तुम्ही वाचलेली आहे आणि प्रत्येक पादामध्ये किती असतात 8 अक्षर असतात. आणि वस्तुतः अनुष्टुप हा कुठल्याही प्रकारचा वृत्त नाही आहे. ठीक आहे. ॲक्च्युली वृत्तांची एक जाती असते ना त्याला अनुष्टुप म्हटलं जातं. म्हणजे काय, जसं आम्ही पूर्वी सुरुवातीलाच इंद्रवज्र आणि उपेंद्रवज्र यांचं जर मिश्रण झालं ना त्या वृत्ताला म्हणणार उपजाती किंवा जातिवृत्तम. म्हणजे काय, ज्याच्यात भरपूर साऱ्या वृत्तांचं मिश्रण असतं त्याला काय म्हणायचं, जाती म्हणायचं, त्याला समूह म्हणायचं. अनुष्टुप म्हणजे कुठलं पर्टिक्युलर त्याच्यात काउंटिंग नसणार आहे, त्याच्यात मिक्सअप असणार आहेत सगळ्या पादांमध्ये. ठीक आहे. जसं की इंद्रवज्रा, उपेंद्रवज्रा किंवा शालिनी, रथोद्धता असे भिन्न भिन्न असतात, तसा हा अनुष्टुप भिन्न स्वतंत्र वृत्त नसणार आहे. मग काय, याच्यामध्ये जसं इंद्रवज्रा आणि उपेंद्रवज्रा मिक्स झालेला होता तशा बरेच साऱ्या वृत्तांना मिक्स करून ज्या वृत्तांचे 8 अक्षर असतात त्या वृत्तांचं जर मिश्रण झालं की त्याला म्हटलं जाईल अनुष्टुप. बरं, असे किती आहेत बरं वृत्त, म्हणजे त्या वृत्तरत्नाकरमध्ये जर पाहिलं तर जवळपास एवढे सारे त्यांनी सांगितले. वृत्त, अत्युक्त, मध्य, प्रतिष्ठा, अन्य असे भरपूर सारे त्यांनी सांगितलेत. त्याच्यातले उक्त प्रत्येक पादामध्ये एकच संख्या असते, अत्युक्तामध्ये प्रत्येक पादात 2 असते, 2 2 2 2 4 असं 4 यांचा 8 यांचा एक श्लोक तयार होतो. बरं, त्याच्यातला ज्या वृत्तांच्या प्रत्येक पादामध्ये 8 अक्षरं येत असतील त्या वृत्ताला काय म्हटलं जाईल, अनुष्टुप म्हटलं जाईल. ठीक आहे. बरं, याचं लक्षण काय आहे, लक्षण सांगतात. श्लोके षष्ठे गुरुज्ञेयः किंवा श्लोके षष्ठे गुरुज्ञेयः सर्वत्र लघुपंचमं द्विचतुष्पादयोरस्वं सप्तमं दीर्घमन्ययोः. माझे सगळे आता जरा ते छंदस मिक्सअप होत आहेत. ऊर्ध्वमूलमदशाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययं छंदांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवीत. ही जी ट्यून आहे ना ती वापरू शकतात. श्लोके षष्ठे गुरुज्ञेयः सर्वत्र लघुपंच, पुन्हा मिक्सअप झाली. ठीक आहे. समन्वय कसा करणार, आता मी तुम्हाला एक आयडिया सांगतो. याचं काय असणार आहे, श्लोकामध्ये ज्याचं षष्ठम अक्षर 6वं अक्षर हे गुरु असेल, ज्याच्या प्रत्येक पादातलं 6वं जे अक्षर असेल ना ते गुरु असणार आहे. बरं, आता जे इथं षष्ठम अक्षरम लिहिलं मी, पंचम अक्षरम षष्ठम अक्षरम. इथं पहा, षष्ठम अक्षर कुठल्या कलरमध्ये आहे, ब्ल्यू कलर घ्या थोडा वेळ, पहा गुरु आहे की नाही. ते मानिषाद प्रतिष्ठात्वम अगमशाश्वती समाह यत्क्रौंच मिथुनादेकम अवधिः काममोहितम. इथं पहिलं पाद समाप्त होतं, इथं दुसरं पाद समाप्त होतं, इथं तिसरं पाद समाप्त होतं, इथं चौथं. प्रत्येक पादातलं 6वं अक्षर काय पाहिजे, गुरु पाहिजे. उदाहरण इथंच पहा, प्रतिष्ठा. ती जरी दिसायला लघु दिसत असेल पण पुढे संयोग असल्यामुळे त्याची कुठली संज्ञा होते, गुरु संज्ञा होते. हा झाला गुरु. इथं तर ऑलरेडी गुरु आहेच, ना सुद्धा गुरु आहे, मो सुद्धा गुरु आहे. बरं, श्लोके षष्ठे गुरुज्ञेयः. पुढं काय, सर्वत्र लघुपंचमम. प्रत्येक पादातला जे पंचम जे अक्षर असणार आहे, 5वं जे अक्षर असणार आहे ते कसं असणार आहे, लघु. पहा, प्र लघु आहे, बरोबर. श्व लघु आहे, थू लघु आहे आणि म सुद्धा लघु आहे. पंचमाक्षरम जे आहे, पंचम अक्षरम ज्याचं लघु असतं, जसं की प्र, श्व, थू, म, बरोबर. बरं, द्विचतुष्पादयोरस्वम. दुसरं आणि चौथं पाद कुठलं, अगमशाश्वती समाह अवधी काममोहितम. हे दुसरं पाद आहे आणि हे चौथं पाद आहे.
त्याच्यातलं 7वं अक्षर जे असेल ना ते नेहमी काय असणार आहे? लघु असणार आहे. द्विचतुष्पादयोः ह्रस्वम. जसं पहा, स हा लघु आहे, ही हा लघु आहे. बरं, सप्तमम दीर्घम अन्ययोः. अन्ययोः म्हणजे काय? राहिलेले कुठले? पहिलं पाद आणि तिसरं पाद. त्याच्यामध्ये 7वं जे अक्षर असणार आहे ना ते काय असणार आहे? क्षम्यता, इथं काय झालं माझ्याकडनं, वस्तुतः याचा कलर हिरवा पाहिजे, याचा कलर हिरवा पाहिजे, बरोबर, आणि याचा वस्तुतः हा पाहिजे. बरं, तुम्हीही सजेशन देत नाहीत, सगळेच्या सगळे म्यूट करून बसलेत. ठीक आहे, हां पहा, लक्षणाचा समन्वय झालेला आहे. मा निषाद प्रतिष्ठात्वम अगमशाश्वती समाह यत क्रौंच मिथुनादेकम अवधिः काममोहितम. ठीक आहे, या ठिकाणी आज आपण थांबूयात. बाकीच्या सगळ्याच छंदांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे आणि जर त्याला विशेषत्वाने प्रत्येक छंदाचं अध्ययन डिटेलमध्ये करायचं असेल त्याच्यासाठी मी स्वतंत्र कोर्स ऑफर करणार आहे. प्रत्येक छंदासाठी वेगवेगळं स्तोत्र त्याच्यात ठेवून तुम्हाला छंदांचा परिचय करून देणार आहे. ठीक आहे, कळवण्यात येईल, सुचवण्यात येईल. ज्याला एनरोल करायचं ते करू शकतात. तात्पुरता आता सध्या आपण शांतीपाठ घेऊया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.